प्लॅन फायनल करीन आणि त्याला बजेटमध्ये पण आता तरतूद करीन। साधारण 2 लाख स्क्वेअर फीटचं बांधकाम होईल आणि एक चांगल्या प्रकारचं इमारत सर्व सोयीयुक्त, ज्याच्यातून पोलिसांना, तिथल्या अधिकाऱ्यांना, तिथल्या कर्मचाऱ्यांना, तिथल्या सीपींना सगळ्यांनाच काम करायला देखील एक समाधान वाटेल। लोकांचे काही प्रश्न असतील तर लोकांनाही ते प्रश्न मांडायच्या करता मदत होईल। तसंच आम्ही पुणे शहरामध्ये भिडेवाडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक हे आपल्याला उभारायचं आहे। जागा खाली करून घेतलेली आहे आणि त्याच्याबद्दल कधी सुरुवात करायची, काय सुरुवात करायची, भुजबळ साहेब पण इथंच होते, त्याच्यावर भुजबळ साहेब पण त्या मीटिंगला आलेले होते। साधारण या महिन्यामध्ये किंवा जुलै महिन्यामध्ये तरी सुरुवात करायची, कारण ते माझा राजेंद्र भोसले म्हणून आयुक्त आहेत, त्यांच्याशी पण चर्चा झाली। प्लॅन पण आम्ही फायनल त्याच्यामध्ये केलेला आहे आणि तेही बरेच दिवस सगळ्यांचं म्हणणं होतं की जिथं आपल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी पहिली मुलींची शाळा सुरू केली, तिथं पुढच्या पिढीला पण एक आठवण म्हणून एक चांगल्या पद्धतीनं स्मारक करायचं राज्य सरकारने ठरवलेलं होतं। त्याला विलंब लागला, फार सुप्रीम कोर्टापर्यंत मॅटर केली जागा ताब्यामध्ये घेण्याच्या करता, परंतु आता जुलैमध्ये त्याचंही भूमिपूजन होईल। पुणे तिथं आम्ही शाळा नाही, कारण शाळेला तिथं बाहेर पार्किंग नाही, काही नाही, तिथं वेगवेगळ्या पद्धतीनं मुलींचे कोर्सेस हे आम्ही तिथं सुरू करतोय आणि वेगवेगळ्या शाळेतले विद्यार्थिनी तिथं येतील त्या कोर्सेस पुरता आणि ते कोर्स करून तिथनं जातील आणि खाली साधारण सावित्रीबाईंचा इतिहास, त्यांनी ज्या पद्धतीनं केलेलं काम वगैरे अशी सगळे छोटा म्युझियम आणि त्याच्या संदर्भात एक अशी छोटा 50 एक लोक बसू शकतील असं छोटं ऑडिटोरियम की जेणेकरून कशा पद्धतीनं त्यांनी काम केलं, हिंदी, इंग्रजी आणि मराठी असं त्याच्यामधलं संभाषण तिथं लोकांना ऐकायला मिळेल। तसंच पुणे शहरातील महात्मा फुले वाडा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचा विस्तार ह्याच्याही बद्दलची चर्चा त्या ठिकाणी झाली। ती चर्चा होत असताना साधारण 200 कोटी रुपये कदाचित जमीन ताब्यामध्ये घेण्याच्या करता तिथं लागणार आहे। आयुक्तांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना तिथल्या लोकांशी चर्चा करायला सांगितली। तिथं 2 प्रश्न आहेत, एक मूळ मालक वाड्याचा आणि भाडेकरू अशा प्रकारचा प्रश्न आहे, तर दोघांनाही समाधान मिळेल अशा प्रकारचा तोडगा काढायचा आमचा सगळ्यांचा मानस आहे आणि तशा प्रकारचे या बजेटमध्ये तशा